ही जीवन कहाणी अथक प्रयत्नांची, स्मरणाने वाढे उमेद जगावयाची. प्रेरित प्रेरणा हा जीवन कर्मी जगला, कितीकांना देई आशा फुलावयाची. नमस्कार. डॉक्टर मोह पिंपळखरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ आज आपण पाहणार आहोत माननीय रघुनाथ रारावीकर यांची मुलाखत. शिक्षण संपल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली आणि ती सोडून ते संघाचे प्रचारक म्हणून 7 वर्ष त्यांनी काम केलं. नंतर ते जळगावला परत आले आणि त्यांनी BEd केलं व तिथेच भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन करणे हे त्यांचे स्वप्न होते, पण अनुभव नाही म्हणून त्यांनी ही नोकरी केली. ह्या अनुभवातून त्यांनी विवेकानंद प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही शाळा सुरू केली आणि वाढवली. त्यांच्या ह्या प्रवासाविषयी त्यांच्याशी बातचीत करत आहेत त्यांची सुकन्या प्रज्ञा ठाकूर. प्रज्ञा ठाकूर या 27 वर्ष पर्यावरण क्षेत्रात काम करत आहेत. प्रामुख्याने पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषयांवर त्या काम करत आहेत. GIZ जर्मन गव्हर्नमेंटबरोबर इकॉलॉजिकल सॅनिटेशन वर भारत व इतर सार्क देश तसेच केनिया येथे प्रशिक्षण व प्रकल्प उभारणे याचेही काम त्यांनी काही वर्ष केलं आहे. शाश्वत इको सोल्युशन फाउंडेशन ही संस्था त्यांनी उभी केली व त्यातून ग्रीन एज्युकेशन अंतर्गत शाळांमधून पर्यावरणाचे प्रशिक्षण सुरू केले. बघूया ही बातचीत. नमस्कार. नमस्कार. बाबा, तुम्ही जेव्हा ह्या शैक्षणिक संस्था काढायचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जेव्हा शिक्षक व्हायचं ठरवलं आणि पुढे शैक्षणिक संस्था एक सुरू करायची त्याचं जे स्वप्न बघितलं, तर हे करण्यामागे तुमचं उद्दिष्ट काय होतं? माझं एक प्रमुख उद्दिष्ट असं होतं की विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे त्या वयामध्ये प्रत्येक मुलाला देशभक्तीची भावना, समाजाप्रती सद्भावना, प्रेम आणि त्याच्या सुप्त गुणांचा जो प्रकटीकरण आहे ते शिक्षणातून व्हावं अशी माझी अपेक्षा शिक्षणातून आहे. त्या दृष्टीने आम्ही शिक्षणाची रचना केलेली आहे. पण हे सगळं जे तुम्ही म्हणजे मला आठवतं आहे ते जेव्हा जेव्हा आपलं या विषयावर बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही बऱ्याच शाळा हे बघितल्या आणि त्यातनं एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण पद्धती तुम्ही तुमच्या शाळेमध्ये राबवली. तर त्याचा काय विचार केला? म्हणजे तुम्हाला असं काय आढळलं की कुठे शिक्षणामध्ये काय गॅप आहे जिथे जी भरून काढली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं काही वेगळेपण तुम्ही तुमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला? बरोबर. आम्ही वेगळी शैक्षणिक संस्था काढायचा विचार केला. त्याच्या आधी शैक्षणिक संस्था पाहून आलो. एक आम्ही पॉंडिचेरीची अरविंदाश्रमची शाळा पाहिली की जिथे वर्ग नाहीत पण शाळा आहे आणि एका वर्गात 8 मुलं फक्त, आणि ती 8 मुलंसुद्धा एक मुलगा 25 वर्षाचा तर एक मुलगा 8 वर्षाचा, असं विविध वयोगटातली मुलं ते त्याचं त्या विषयातलं ज्ञान पाहून ते त्याची इयत्ता ठरवतात आणि त्या मुलांचा तो ग्रुप बनवतात. अशी आम्ही ती शाळा प्रत्यक्ष जाऊन पाहिली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आम्ही ज्ञानप्रबोधिनी पुणे इथे भेट दिली, त्यांच्या सगळ्या शैक्षणिक रचनेचा अभ्यास केला. त्यानंतर इंदूरला अशी खास शाळा आहे तिथे जाऊन पाहून आलो. अशा आम्ही जवळजवळ 15-20 शाळा आम्ही देशभरातल्या पाहून आलो. गुजरातमधली एक शाळा, त्यावेळेला नरेंद्र मोदी ती एक शाळा चालवत होते, त्या वसतिगृहातच ते स्वतः राहत होते. ती शाळा पाहून आलो. तिथल्या बालवाडीची वैशिष्ट्य सगळं पाहिलं आम्ही. अशा जे ती वारणानगरची शाळा पाहिली,
की जिथे त्यांनी पहिला वाद्यवृंद उभा केला महाराष्ट्रातला, ती शाळा पण वारणानगरला जाऊन पाहिली शाळा. सगळ्या शाळा आमचा ग्रुप जाऊन पाहून आणि त्याचं नाव आम्ही काय करता येईल याचा विचार करून सुरुवात केली. सुरुवात तर बालवाडीपासून केली, बालवाडीचा वर्ग, आणि मग एक एक वर्ग वाढवत हळूहळू शाळा विकसित झाली. साधारणतः कुठपर्यंत आत्ता शाळेचं तुमच्या स्वरूप आहे? आत्ता आमच्याकडे आम्हाला एके ठिकाणी की जमीन मिळाली नाही. आम्हाला सुदैवाने आमचे डॉक्टर आचार्य अध्यक्ष होते, त्यांचे मित्र शानभाग प्रोफेसर होते फिजिक्सचे. त्यांची 10 एकर जमीन त्यांनी आम्हाला दिली. स्वतःहून ते घोड्यावर फिरायचे. ते मे महिन्याच्या उन्हामध्ये घोड्यावर डॉक्टर आचार्यांकडे आले, मला बोलवून घेतलं आणि तयारीनिशी कागदपत्र घेऊन आले होते, ही 10 एकर जमीन तुम्हाला दिली. म्हणजे आमच्या स्वप्नातही नव्हतं असं ते घडलं त्या दिवशी. मग आता सुरुवात तर करायची ना. 10 एकर मिळत, तिथं पण जंगल होतं, बाभळीचं काटेरी जंगल सगळं. ते जंगलातून तिथपर्यंत पोचणं कठीण आहे. म्हणजे जवळजवळ 2 मैल जंगल तुडवत गेलं की मग ती जागा लागायची. आधी मुळात ती जागा गावापासून 8 किलोमीटर लांब, रस्ता नाही, असं धडपडत तिथे पोचायचं. तर आधी आमच्या सगळ्या अनेकांनी विरोध केला की इथे शाळा काढणं मूर्खपणा आहे, हा मूर्खपणा तुम्ही करू नका. कोणी फुकटात दिलं तरी काय झालं. पण आम्ही विचार केला की कोणी 1 इंचसुद्धा फुकट देत नाही, हा माणूस 10 एकर द्यायला निघाला आहे, तर जे मिळतं ते घ्यावं. या विचाराने आम्ही ती जागा घेतली. ते सगळं ट्रॅक्टर आणून ते जंगल साफ केलं, त्याला लेव्हलिंग केलं. प्रचंड मेहनत घ्यावी लागली त्यासाठी. सबंध काटेरी ती झुडपं झाडून त्यातले काटे काढून टाकावे लागले आणि मग तिथे सुरुवात झाली. यात आम्हाला अनेकांनी अनेक मदत केली. पुण्याचे आर्किटेक्ट आपटे, एस पी कॉलेजमधल्या मॅनेजमेंटमध्ये आहेत ते आता ते नाही आहेत पण त्यावेळेला होते ते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तेवढं मी जवळजवळ सगळ्या शाळांचं बांधकाम केलं, पण त्या सगळ्या इंग्लिश मिडियम आणि ख्रिश्चनांच्या शाळा आहेत. हिंदूंची आलेली पहिली एकमेव शाळा माझ्याकडे आहे, त्या मी हे काम फुकट करेन. मग त्या पुण्याहून जायचा याचा खर्च घेत नसत, हॉटेलला उतरत असत तोही खर्च घेत नसत, जेवण हॉटेलमध्ये तोही खर्च घेत नसत, आणि आर्किटेक्टची फी पण त्यांनी कधी घेतली नाही. ते जवळजवळ 2 वर्ष आमच्याकडे महिन्यातून येऊन 4 दिवस राहून सगळं गाईडलाईन देत असत. ही त्यांची खूप मोठी मोलाची सेवा त्यांनी आम्हाला दिली. अशा रीतीने मग आम्हाला फंड्स तर पाहिजे ना. मग एक दिवशी बाबासाहेब पुरंदरे आमच्याकडे आले, म्हणाले की तुम्ही जाणता राजा घ्या. तर आम्ही जाणता राजाचं नाव नुसतं ऐकून होतो, तोपर्यंत काही जाणता राजा एवढा फेमस झालेला नव्हता. मग आम्ही तो 10 दिवसाचा कार्यक्रम ठरवला. आधी 8 दिवस ठरवला, प्रचंड रिस्पॉन्स पाहून 10 दिवस ठरवला. आणि आमची जवळजवळ 300 कार्यकर्त्यांची टीम तिथे काम करत होती. त्या 10 दिवसाच्या टीममध्ये पहिले 2 दिवस तर थिएटर रिकामं होतं, जिथे सबंध ग्राउंड 100-1 लोक असायचे 2 दिवस. तिसऱ्या दिवसातून इतकं प्रचंड गर्दी झाली की आम्हाला ती गर्दी आवरणं कठीण झालं. म्हणजे ते 4000 गॅलरी, 4000 खुर्च्या, असं 8000ची कॅपॅसिटी असलेल्या याच्यात आम्ही 10,000 लोक कोंबून तिथे बसवले. असं 10,000 लोकांचं 10 दिवस कार्यक्रम केले आणि त्याला प्रचंड यश मिळालं. त्यातून आम्ही 1 कोटी रुपये जमा केले. त्यात आम्हाला पुढे सगळ्या फंड्सची व्यवस्था, मग लोकांनी हळूहळू देणग्याही द्यायला सुरुवात केली. पण 1 कोटीने आमची ती 10 एकर जमीन 1 कोटी रुपये आमचं काम सुरुवात झालं. तर आर्किटेक्ट आपटेसारखे भेटले आणि आम्हाला एकदम उत्साह आला. मला एक आठवतं आहे लहानपणी की सुरुवातीला शाळा जी थोडी बांधली आणि जवळपासच्या गावातनं, कारण शहरातली मुलं काही तिकडे यायला तयार नव्हती, तर खेड्यातली मुलं बोलवणं आणणं, तुमचे शिक्षक ते नदीच्या पलीकडच्या गावातली मुलं यायची. तर ते एक अनुभव सांगितला तर, कारण त्यांना मला वाटतं पोहून मुलांना
जाऊन आणावं लागायचं. आणि ते गिरणा नदी होती, गिरण्याच्या अलीकडे शाळांपलीकडे ती मुलं राहायची तिथे. तर पावसाळ्यामध्ये मात्र जरा त्रास व्हायचा. बाकी एरवी त्या नदीतून येत असत, काही एवढं पाणी नसायचं. पण त्या ग्रामीण भागाची सवय अशी, ते म्हणतात की आमची मुलं शेतातून काम करताना जसा वेळ मिळेल तशी आम्ही येऊ, पण एक अट आहे, यांना तुम्ही पास केलंच पाहिजे. कसंही काही लिहा, किती मार्क मिळू दे, पण ही पास झाली पाहिजे. तर आम्ही पहिल्या वर्षी जे पास नाही झाले त्यांना नापास केलं. मग त्या सगळ्या मुलांनी शाळेतली नावं काढून घेतली. आमच्या शाळेमध्ये एकही मुलगा शिल्लक नाही. आमचे शिक्षकही पळायला लागले इकडे तिकडे, दुसरीकडे शोध घ्यायला लागले. मी सगळ्यांना सांगितलं शिक्षकांना, तुम्ही जाऊ नका, माझ्यात हिंमत आहे, मी सगळी मुलं परत उभी करेन. पण ते काही कोणाचा विश्वास बसेना. मग आम्ही एक बस हायर केली आणि गावातून पहिल्या वेळेला 7 मुलांसाठी ती बस वापरली, भाड्याने घेतली. फक्त 7 मुलं आम्हाला जळगावातून तिथे जाणारी मुलं भेटली. त्यात 7 मुलामध्ये 2 मुली, 5 मुलं असे होते. ते पालक सगळे आमचे मित्र होते, त्यांचे खूप उपकार आहेत. आणि त्या 7 मुलांशी आम्ही 5वीचा वर्ग चालू केला. आता हळूहळू मग ते 7च्या 15 झाले, 25 झाले. मग आम्हाला 2 बसेस घ्याव्या लागल्या. पण बसला जायला रस्ता चांगला नाही. त्या बससुद्धा अशाच मिळाल्या होत्या आम्हाला वापरायला, भाडं द्यायचं पण ठीक आहे. तर त्यांना रस्ता नीट नाही, तर आम्हाला बऱ्याच ठिकाणी ती बस ढकलावी लागायची. बंद पडले की मुलांना उतरा, ढकला, असे सगळे परिश्रम ते करावे लागले. पण दुसऱ्या वर्षी मात्र आमच्याकडे एकदम जळगाव शहरातून तिथे जाणारी 150 मुलं मिळाली दुसऱ्या वर्षी. मग आमची प्रगती खूप जोरात झाली. आज शाळेची किती शाळा आहेत बालवाडीपासून, आणि किती शिक्षक आहेत आणि विद्यार्थी किती आहेत शाळेमध्ये? आम्हाला एके ठिकाणी शाळेची जमीन मिळाली, 10 एकर मिळाली. त्या 10 एकरमध्ये आम्ही शानभाग विद्यालय नावाचं मराठी माध्यमाची शाळा काढली. त्या 10 एकरला जोडून आम्हाला गावामध्ये काही जागा पाहिजे होती. तर तिथे नगरपालिकेने आम्हाला 2 एकराचा तुकडा दिला. रिझॉर्ट फॉर स्कूल असे जमीन होती, ती दिली 2 एकराचा तुकडा. तिथे आम्ही बालवाडी प्राथमिक विभाग सुरू केला मराठी माध्यमाचा. ते लगेच ती बिल्डिंग आम्हाला 2 मजली बिल्डिंग केली, पण ती आम्हाला पुरेशी झाली नाही. मग आम्ही आणखी एक दुसऱ्या एका वाघनगर भागामध्ये एक 3 एकराची जागा आम्ही विकत घेतली. आम्हाला जरा स्वस्तात मिळाली, निम्म्या किमतीत. तिथे मग आम्ही दुसरी एक शाळा सुरू केली इंग्रजी माध्यमाची. आणि आणखी एका ठिकाणी कोले हिल्सच्या जवळ आम्ही एक 3 एकराची जागा विकत घेतली, स्वस्तात मिळाली, निम्म्या किमतीत. तिथे आम्ही CBSE पॅटर्नची शाळा सुरू केली. असं 4 ठिकाणी आमच्या शाळा पसरलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी बालवाडी आहे, प्राथमिक विभाग आहे, माध्यमिक विभाग आहे, उच्च माध्यमिक विभाग म्हणजे 12वीपर्यंत शाळा प्रत्येक ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि CBSE शाळा. शिवाय वसतिगृह आम्ही शानबाग विद्यालयाला जोडून वसतिगृह बांधलं आहे. तिथे 250 मुलं राहतात. त्या वसतिगृहाची सगळी सुसज्ज व्यवस्था आहे. प्रत्येकाला कॉट, गादी, उशी, पांघरूण, ब्लँकेट, मच्छरदाणी आणि डायनिंग टेबल, खुर्ची प्रत्येकाला. अत्यंत सुसज्ज असे सगळे कॉम्प्युटराईज सिस्टीम सगळे आहे. प्रत्येक मुलाला आम्ही शाळेतर्फे स्पोर्ट्स शूज आणि स्पोर्ट्स ड्रेस देतो. प्रत्येक मुलाला सकाळी ग्लासभर दूध, रात्री ग्लासभर दूध, 2 वेळा जेवण, सकाळी नाश्ता आणि दुपारी नाश्ता, एवढं सगळं देतो. सुरुवातीला आम्ही 25,000 रुपये वर्षाचे घेत होतो. आता जवळजवळ 60,000 ते 70,000 एवढं आम्ही वर्षाचं घेत असतो.
पण सर्व पालक खुश आहेत शाळेवर. ग्रामीण भागातली जी शिक्षणाची अवस्था आहे ती पालक आज पाहतात आणि म्हणून तिथून आमच्या वसतिगृहात येण्यासाठी प्रचंड प्रेशर्स पालकांचे आहेत. आम्हाला ॲडमिशन्स, आम्ही 250 मुलांना ॲडमिशन देतो तर 500 मुलांना नकार द्यावा लागतो, इतकी आमच्या वसतिगृहाला मागणी त्या भागात आहे. आम्ही एक मूकबधिर विद्यालय काढलेलं आहे. ते सुद्धा नाशिकचं जे एक मूकबधिर विद्यालय आहे ते महाराष्ट्रात क्रमांक 1चं आहे. त्यानंतर आमची शाळा आहे. आमची शाळा जी मूकबधिर विद्यालय तर 10वीपर्यंत पोचलेलं आहे. आणि ही मूकबधिर मुलं नृत्य करतात. टी व्हीवर आमच्या मूकबधिर मुलांचे 3 वेळा कार्यक्रम झाले. 3 वेळा आमची टीम जात असे आणि मुंबई दूरदर्शनवर त्यांचे 3 वेळा कार्यक्रम झाले. उत्कृष्ट कार्यक्रम करतात. शिक्षकसुद्धा सर्व ट्रेंड आहेत. तो मूकबधिरचा जो कोर्स आहे तो सर्व शिक्षकांचा झालेला आहे. आणि ती मुलं व्यवसायालासुद्धा लागली. आम्ही त्यांना व्यावसायिक शिक्षण देतो, कॉम्प्युटर शिकवतो, टायपिंग शिकवतो किंवा त्यांना व्यवसाय शिक्षणसुद्धा देतो. त्यांना त्यांची जी कला आहे, फुलं बनवणं, आणखी काय की बनवणं, फ्लॉवर शो बनवणं, हे सगळं मुलं करतात. शिक्षकसुद्धा उत्साही आहेत. तर ह्या सगळ्या शिक्षकांच्या मदतीने मूकबधिर विद्यालय इतकं प्रगती करतं आहे की आमची 10वी झालेली मुलं आज अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणेमध्ये नोकरीला आहेत. मुली पण आहेत, मुली पण नोकरीला करतात. ही मूकबधिर विद्यालयसुद्धा घोडा पळवतात जोरात, ती घोडदौड उत्तम करतात, ती वाद्य वाजवतात, त्यांना सगळं शिक्षण आम्ही देतो. ही एक आमच्यातली उत्तम उपलब्धी आहे. आम्हाला त्यासाठी देणग्या खूप येतात. आम्ही मूकबधिर विद्यालयांचा दरवर्षी एक दिवस तिथल्या एका थिएटरमध्ये मूकबधिर विद्यालयांचे कार्यक्रम घेतो, मनोरंजनाचे कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमामध्ये लोक प्रचंड देणगे देतात. हे आम्हाला आता देणगीची खरं गरज नाही, इतके लोकांनी दिलेले आहेत, पण देत असलो. ह्या सगळ्या विषयामध्ये जे एक बघितलं गेलं की शिक्षक उत्तम असणं ही खूप मोठी गरज आहे. तर शिक्षकांची जी डेव्हलपमेंटची सिस्टीम तुम्ही शाळेमध्ये उभी केली त्याबद्दल थोडं माहिती सांगितली. मी असा विचार केला की आत्तापर्यंत भारत सरकारने बरेच शैक्षणिकदृष्ट्या कमिशन नेमले. आधी पहिलं कोठारी कमिशन आणि आत्ताचं कस्तुरी रंगनचं कमिशन. प्रत्येक कमिशनने जो काही शिक्षणाचा प्लॅन दिला तो वाईट नव्हता, परंतु राबवणारे जे शिक्षक आहेत तो शिक्षक मात्र या सगळ्याला अपात्र असा होता. त्याची मानसिकताच नाही. तो पाट्या टाकण्याचं काम प्रत्येक ठिकाणी केलं. आणि या सगळ्या कोठारी कमिशनपासून कस्तुरी रंगन कमिशनपर्यंत सगळ्यांच्या योजनांचं वाटोळं कोणी केलं असेल तर आमच्या शिक्षकांनी केलेलं आहे. सगळ्याच्यावर पाणी फिरवलं. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. तो जसा पाहिजे तसा आपल्याला घडवता आला पाहिजे. शेवटी या समाजातूनच शिक्षक येणार आहेत. तर तो जसा आहे तसा आम्ही मिळवला. इंटरव्ह्यू घेतले, त्याच्यात चाचण्या घेतल्या, लेखी परीक्षा घेतले, त्याला वर्गावर लेसन घ्यायला लावले, त्यातून शिक्षक घेतले आणि त्यातून त्यांना ट्रेनिंग दिलं. आमच्या वर्षभरामध्ये दरवर्षी 45 ट्रेनिंग कार्यक्रम होतात. ते 45 ट्रेनिंग कार्यक्रमामध्ये काही शैक्षणिक म्हणजे इंग्रजीबद्दलचे कार्यक्रम, मराठी, इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान अशा सगळ्या विषयावर ट्रेनिंग हा एक भाग. दुसरं त्या शिक्षकाची मनस्थिती बदलवणं, त्याला शिक्षणाबद्दल प्रेम निर्माण करणं, त्याला समाजाबद्दलची आपुलकी निर्माण करणं आणि हे आपलं विश्व आहे हेच आपण उभं केलं पाहिजे ही भावना त्याच्यामध्ये पक्की रुजवणं. यासाठी आम्ही विविध उपक्रम केले. त्यासाठी तज्ज्ञ मंडळी बोलवली. त्यात आम्हाला ज्ञानप्रबोधिनी पुणे यांची खूप मदत झाली. त्यांचे विवेक पोंक्षे आणि अभ्यंकर सर
हे वरचेवरही येत असत जळगावला आमच्याकडे, आणि त्यांनी आमची खूप शिबिरं घेतली. त्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आणि त्यामुळे आमच्या शिक्षकांची एक जडणघडण तयार झाली. त्या आमच्या शाळेतल्या शिक्षकांना हा फरक पाहून इतर शाळा खूप मागणी यायला लागली. आमचे शिक्षक पळवायला लागले दुसरीकडे की तुला इथे किती पगार मिळतो, चल आमच्याकडे आम्ही तुला इतका पगार देतो. अशा आमच्या शिक्षकांची पळवापळवी इतर संस्था करायला लागले. तर म्हटलं जाणार जाऊ द्या ना, इतर संस्थांना चांगले शिक्षक मिळतात तर जाऊ द्या, आम्ही कोणाला रोखलं नाही. पण आमची शिक्षक निर्मितीची प्रक्रिया अजूनही चालू आहे, त्यात कुठेही खंड नाही. त्यासाठी आम्ही एक शिक्षक पूर्णपणे वेगळा काढला. त्याच्याकडे फक्त वर्षभराचे शिक्षण प्रशिक्षण हे कार्यक्रम आखणे, राबवणे आणि त्याचे काय असेल ते रिझल्ट्स त्याचं ॲसेसमेंट करणे हा विषय एका शिक्षकासोबत. त्याने वर्गावर जायचं नाही, त्याने हाच कार्यक्रम करायचा. त्याचे आम्हाला परिणाम चांगले दिसले. आमचा शिक्षक हा त्या दृष्टीने इतर शाळांच्या तुलनेने अधिक उपक्रमशील, अधिक जागृत, अधिक समृद्ध असा शिक्षक आम्हाला घडवता आला. ह्या सगळ्याबरोबर तुम्ही जी रचना सगळी केलेली आहे, म्हणजे वर्गरचना, म्हणजे आपल्याकडे एक टिपिकल पॅटर्न शाळेमध्ये असतो की मला आठवता येते की शाळेत असताना अ तुकडीमध्ये असायला आवडायचं, क ड ई फ अशा तुकड्यांमध्ये जायला आवडत नव्हतं. तर ह्या सगळ्या सिस्टीममध्ये तुम्ही पूर्णपणे बदल केला, तर तो कसा केला आणि पहिले त्याआधी तो का केला? आणि विद्यार्थ्यांची रचना म्हणजे अ तुकडी म्हणजे हुशार मुलांची, ड तुकडी म्हणजे कमी अभ्यास करणारी मुलं, असं एक समीकरण वर्षानुवर्ष शिक्षण पद्धतीत झालं आहे. तर ह्यात तुम्ही कसा बदल केला? तुमची वर्गाची नावं ठेवण्याची पद्धती, वर्गाच्या रचना, मला प्राथमिकमध्ये आठवतं की त्या शाळांचं डिझाईन, त्याचे आकार, एक वर्ग म्हटल्यावर एक आयताकृतीचं तर चौकोनी वर्ग, तशा पद्धतीचं वर्ग तुमचे नाहीत. तर आणि तुम्ही मगाशी एक सांगितलं जे की जळगावला प्रचंड उन्हाळा आहे आणि आपटे सरांनी जे शाळेची बांधकाम केली त्याच्यामध्ये पण तुम्ही ही काळजी घेतली. एकतर तिथे उन्हाळ्यामध्ये वीज नाही, त्यामुळे पंखे कमी, तर ते हा सगळ्याचा विचार करून जे विशिष्ट पद्धतीनं शाळेचं बांधकाम केलेलं आहे, तर ह्या सगळ्याबद्दल एक थोडं इन्फ्रास्ट्रक्चर, बालवाडीचं अतिशय युनिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तर ह्याबद्दल एक थोडी माहिती द्याल? आम्ही मुळात विचार करताना की जळगावमध्ये 35 शाळा आहेत, त्यातली आपली शाळा 36वी असावी असं नाही, तर आपली शाळा युनिक असली पाहिजे. या दृष्टीनं सर्व युनिकच पाहिजे. मग शाळेची इमारतसुद्धा वेगळी पाहिजे. म्हणून आम्ही बालवाडी आणि प्राथमिक शाळा जी गावात आहे तिची रचना षटकोनी वर्ग असं केलं आहे. प्रत्येक वर्ग षटकोनी. त्याचा हेतू असा की शिक्षकाच्या पासून प्रत्येक कॉर्नरचा मुलगा समान अंतरावर असेल. प्रत्येकाला शिक्षक आपल्या समान अंतरावर आपल्या जवळ आहे असं वाटतं. त्यानंतर फळा चमकतो काही ठिकाणी, तर या रचनेमुळे फळा चमकत नाही. शिक्षकाचा आवाज प्रत्येक कॉर्नरपर्यंत सारखा पोचू शकतो. त्यानंतर वर्गाला वर्ग लागून असं नाही केलं. एक वर्ग थोडी गॅप, दुसरा वर्ग थोडी गॅप, आणि ती वर्गाची रचनासुद्धा ओळीमध्ये असं नाही आहे, थोडी वर्गांची रचना झिगझॅग झिगझॅग अशी केलेली आहे, मुद्दाम केली. म्हणजे प्रत्येक वर्गाच्या समोर बाग, पाठीमागे बाग, समोर बाग, मागे बाग अशी रचना केली. शाळेचा परिसर हा निसर्ग सुंदर असला पाहिजे, मुलांना तिथे यावंसं वाटलं पाहिजे. नाही तर शाळा म्हणजे आहे बा, मुलं जातात, इमारत आहे, सगळं तसं नाही. मुलांना त्याचं आकर्षण वाटलं पाहिजे. या दृष्टीने ती अतिसुंदर निसर्गरम्य असं एक शाळेचा परिसर आम्ही डेव्हलप केला आणि तो त्याचा फायदा आम्हाला खूप झाला की मुलं शाळेत जायला कंटाळतात. आमच्याकडे तसं नाही आहे. सुट्टी असली की आमची मुलं रडायला लागतात. आज सुट्टी आता करायचं काय,
तर हा दुसरा या सगळ्याचा परिणाम असा झाला की शाळेत मुलांना हाकला ही पालकांपुढे समस्याच नव्हती. सुट्टीच्या दिवशी ते मुलं पालकांना त्रास द्यायचे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की आपल्याकडे टिपिकल रचना वर्गांची अ ब क ड, त्यात पालकांची सुद्धा अशी कल्पना आहे की माझा मुलगा अ तुकडीत पाहिजे. अ तुकडीत सगळे हुशार मुलं असतात. ते आम्ही खोडून काढलं आणि सगळी हुशार मुलं त्याची जी आदल्या वर्षाची जी मार्कांची रचना आहे त्याप्रमाणे सगळी 4ही तुकड्यामध्ये सगळी मुलं सारखी विभागून, सगळी कमी मार्कवाले 4ही तुकड्यात सारखी विभागून, म्हणजे एक तुकडे हुशार एक ढ असं आम्ही केलं नाही. त्यामुळे नाही तर अनेक ठिकाणी अशी रचना मी स्वतः जळगावच्या एका शाळेत 30 वर्ष नोकरी केली. तर असा अनुभव की अ तुकडीला चांगले शिक्षक आणि ड तुकड्याला काही. ते आम्ही सगळ्यात गणित मोडून टाकलं, पालकांच्या मनातलं गणित, आणि सगळे वर्ग सारखे, सगळे स्टँडर्ड सारखे. त्यानंतर ही अ ब कडे रचना जशी मोडली तसं तुकड्यांची नावंसुद्धा आम्ही, बालवाडीच्या तुकड्यांची नावं, त्या तुकड्यांना फुलाची नावं, मोगरा क्लास, गुलाब क्लास, असं फुलांची नावं. त्यानंतर प्राथमिकच्या तुकड्यांना संतांची नावं, माध्यमिकच्या तुकड्यांना ऐतिहासिक पुरुषांची नावं, 11वी 12वीच्या तुकड्यांना शास्त्रज्ञांची नावं, अशी आम्ही तुकड्यांना नावं दिली. ते आमच्या पण लक्षात राहायचं नाही की, पण ते मुलांच्या लक्षात असतं. सर मी त्या शाकुंतल तुकडीतून आलेलो आहे. आता शाकुंतल तुकडी म्हणजे आमच्या लक्षात नाही यायचं, पण मुलांच्या बरोबर लक्षात असायचं. तर हा सगळ्या मुलांनी ॲक्सेप्ट केलं, पालकांनी ॲक्सेप्ट केलं, त्याचे परिणाम चांगले दिसायला लागले आम्हाला. हा जसा एक भाग आहे, तसं तुकड्यांची रचना करताना आम्ही एका वर्गामध्ये, आमची धडपड अशी होती की एका वर्गात 35च्या वर मुलं नसो, 36वा मुलगा नको. पण सुरुवातीला आम्ही ते बंधन पाळू शकलो की 35 झालं की तिथे एंट्री संपली त्या वर्गात. पण पुढे आमच्यावर ॲडमिशन्सचे प्रेशर, आमची गुणवत्ता खूप असल्यामुळे इतके प्रेशर्स आले. मग ते 35 ते 36 झाले, 40 झाले, 45 झाले, 50पर्यंत भिडले. पण 50ला मात्र आम्ही तिथे पूर्णविराम लावला. आज कुठल्याही तुकडीमध्ये 50च्या वर मुलं नाहीत. पण आमच्या दृष्टीने ते परिस्थितीमुळे आम्हाला 50पर्यंत जावं लागलं. हा जसा एक भाग आहे, तसं आमची गुणवत्ता ही अधिक जळगाव शहरातल्या अन्य शाळांपेक्षा अधिक चांगली असल्यामुळे सगळ्या डॉक्टर्सची मुलं आमच्याकडे, सगळ्या ऑफिसर्सची मुलं आमच्याकडे, सगळे पोलिसांची, कलेक्टर, DSP मुलं आमच्याकडे, सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांची मुलं आमच्याकडे,